खासदार राणेसाहेब यांनी कालपासून महायुती संदर्भात बैठका घेतल्या. दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आणि आज राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं एकमत करून ही महायुती झालेली आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली. कुठेही चर्चेला गालबोट लागलेलं नाही आणि जो फॉर्म्युला ठरला तो आपल्या समोर सन्मान्य राणे साहेबांनी मांडलाय. आता उमेदवारी फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती उद्यापासून सुरू होईल आणि एकंदरीत आम्ही सर्व 50 जागेवर आमचा महायुतीचा झेंडा फडकेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आता आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन तशी विनंती करणार आहोत. साहेब, संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणार सुद्धा नाही, म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं. जे काय आलेत चुकून निवडून त्यांच्या पक्षातून आणि सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षातून त्यांचे तर 6 आलेत, ते कधी गायब होतील कळणार नाही. टीएमसी मध्ये सन्मान्य शिंदे साहेब आणि वरच्या नेत्यांची म्हणजे बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांची काय चर्चा होते हे मला माहीत नाही. मी आज सिंधुदुर्गात आहे, मुंबईत जाणार आहे आणि शिंदे साहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते काय फॉर्म्युला ठरवत आहेत त्या चर्चेमध्ये मी नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेलं आहे. किती जरी हातपाय मारले तरी उबाटाचे मनसेनेचे महापौर आता होणार नाहीत. मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरेंना बाजूला ठेवलेलं आहे. आमचं म्हणणं आहे ठाकरेच डुप्लिकेट आहेत, मग त्यांच्याकडे जी सेना राहिली ती डुप्लिकेट आहे. ओरिजिनल फक्त बाळासाहेब ठाकरे. तुम्हाला आत्ताच तुमच्या अगोदरच्या सहकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्या चर्चेमध्ये मी नाही. मी लहान माणूस आहे आणि महापौर शिवसेनेचा असणं आणि ते मागणं काही गैर नाही. साहेब,